मला अनेक जण बोलत होते खरात बाबाला हात दाखवा म्हणून, पण मी काही तिकडे गेलो नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना सामाजिक भान बाळगायला हवं, मर्यादा पाळायला हव्यात, हे बोल आहेत मंत्री छगन भुजबळ यांचे. फारसं मला काय माहिती नाही या कॅप्टन थोरातबद्दल, पण माझे लोक सांगतात की आपल्याला पण काही लोक सांगत होते की त्यांच्याकडे जाऊन हातबीत काय ते अंकशास्त्र बघावं निवडणुकीचं वगैरे. पण मी काय गेलो नाही, जाऊ शकलो. पण त्यांच्याच हस्ते बलात्काराच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेलेल्या महेश गिरी म्हणजेच महेश काकडे काम पाहता असलेल्या मंदिर परिसरात सभा मंडपाचं उद्घाटन झालं होतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खराच्या काळ्या कृत्यामुळं अनेक राजकारणी आणि बडे अधिकारी गोत्यात आले आहेत. त्याच्या याच डोक्यावर छत्री धरणाऱ्या रुपाली चाकणकर यांना तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. खरात ज्या ठिकाणी केळसवानं कृत्य केलं त्या नाशिक जिल्ह्यातच भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. दूरदूरहून राजकारणी अधिकारी खरातच्या दरबारात जाऊन हजेरी लावत असताना नाशिकमध्ये असूनही भुजबळ मात्र त्यांच्याकडे गेले नाहीत की त्याला हातही दाखवला नाही. ज्यावेळी चाकणकर यांच्यावर आरोप झाले त्यावेळी भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी सामाजिक भान मर्यादा वगैरे पाळण्याचा सल्ला दिला. किंबहुना अपघातानंही खरात दरबारी हजेरी लावली नाही, मनोमन ते त्यावेळी सुखावलेही असतील. पण हेच भुजबळ मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. त्याचं कारण ठरलं ते म्हणजे महेश गिरी म्हणजेच महेश काकडे. निफाड तालुक्यातल्या धरणगाव इथं श्री दत्त देवस्थान चॅरिटेबल आहे. महेश गिरी या मंदिराचं काम पाहतो. एका 28 वर्षीय महिलेला लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला म्हणून त्याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सध्या तो जेलची हवा खातोय. मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या सभा मंडपाचं अनावरण भुजबळ यांच्या हस्ते झालं होतं. तर त्याचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ यांनी या कामाचं भूमिपूजन केलं होतं. ज्यांनी सामाजिक भान आणि मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला त्याच भुजबळांनी अनावरण केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरं तर हे अनावरण आणि भूमिपूजन बलात्कारी महेश गिरी जेलमध्ये जाण्या अगोदरच झालंय. पण व्हिडिओ आता समोर आल्यानं चर्चा सुरू झाली. त्याला निमित्त ठरलं ते खराच्या अनुषंगानं दिलेल्या सल्ल्याचं.